आनंदाची बातमी, जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे, कारण की आता पीक विमा लवकरच तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये काही अट आलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार संपूर्ण अपडेट बघायला मिळेल। सरकारच्या माध्यमातून कोणती अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती बघूया, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच YouTube चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची आलेली माहिती जाणून घेऊ। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात देखील करणार असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जी असेल ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। फक्त 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार। तर बाकी शेतकऱ्यांचं काय होणार, बाकी शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही मिळणार, या 18 शेतकऱ्यांना, या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे की बाकी शेतकऱ्यांचं काय होणार, पूर्णपणे प्रश्न सोडवला जाईल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून बरीच अपडेट या ठिकाणी आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चालू झालं असून आता या 18 जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले असून जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 18 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळू शकतो, कारण की आता तुमच्या जिल्ह्यासाठी पण पीक विमा योजनेला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। तुम्हाला पण माहित असेल आता 11च्या नंतर डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा योजनेचं वितरणाला सुरुवात होऊ शकते आणि तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळू शकतो, कारण की आता पीक विमा वाटप देखील चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी पहिला टप्पा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 18 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळू शकतो, कारण की आता या 18 जिल्ह्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये पैसा वितरणाला सुरुवात देखील करणार असून आता या 18 जिल्ह्यातील शेतकरी थेट नाचणार आहे, कारण की आता या 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विमा योजनेची वाट बघत होते, आता त्याच शेतकऱ्यांची विम्याची वाट संपली असून आता त्यांची पण या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपली असून आता दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी वितरणाला सुरू होणार असून आता शेतकऱ्यांना थेट दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सर्वात प्रथम या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आणि मग त्यानंतर 22 दिवसाच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्राला या ठिकाणी पीक विमा मिळणार। तर हे 18 जिल्हे सर्वप्रथम का आणि तुम्हाला का नाही मिळणार, जर तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलं नाही, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला थेट 23 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकतात। असं का होणार, प्रतीक्षा का करावी लागणार, तर संपूर्ण माहिती बघायला मिळेल या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आणि आजपासून त्या शेतकऱ्यांना पीक विमा थेट का होणार, प्रतीक्षा का करावी लागणार, तर संपूर्ण माहिती बघायला मिळेल या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आणि आजपासून त्या शेतकऱ्यांना पीक विमा थेट वाटप चालू होणार। या ठिकाणी आपण बघू कोणते असणार आहे ते 18 जिल्हे, कोणते आलेले आहे की सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्याची यादी, कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता सर्वात प्रथम पीक विमा मिळणार आहे। आजपासून त्यांना पीक विमा हळूहळू जमा होण्यास सुरुवात देखील होऊ शकते आणि या 2 दिवसामध्ये पूर्णपणे या